हाय मंडळी, मी बनवणार आहे कलरचा शिरा। मी काजू बदाम घेतलेत साहित्य, साखर घेतली 1 वाटी, जाड रवा घेतला 1 वाटी, चारोळ्या घेतल्यात आणि मनुके घेतलेत। आता मी रवा भाजण्यासाठी गॅस पेटवून घेतलाय। आता मी कढई ठेवली, तर रवा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे। कढई तापली, मी तेल टाकून घेतलंय, रवा टाकून घेत आहे। रवा व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला कमी गॅसवर। आता चमच्याने रवा हलवून घेत आहे, हलवत राहायचंय, मग व्यवस्थित भाजून निघतोय। बघा आता मी चमच्याने हलवून घेतलाय। कलर चेंज होईस आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपला रवा भाजून झालेला आहे। तर मी कढई ठेवली, तेल टाकते 2 ते 3 चमचे। आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचे। कढई 2 मिनिटासाठी मी चांगली गरम करण्यासाठी ठेवली। चांगली गरम झाली की लवकर भाजून निघते। काजू बदाम चारोळे टाकून घेत आहे। तर ही चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचंय, भाजून घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी घेतलंय मी, 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय। आपल्याला जरा उकळा येस तर चांगलं गरम होऊ द्यायचंय। ऑरेंज कलर घेतलाय मी, कलर टाकून घेत आहे पाण्यात। आता मस्त पाण्याला उकळा येऊ द्यायचा आहे। आणि रवा टाकून घेत आहे मी। आता रवा मस्त आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचा आहे। आणि नंतर बघा सुक्का होऊ द्यायचा आहे। नंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची, म्हणजे एकदम दाणेदार रवा तयार होतोय। दूध नाही घातलं मी, पाण्यातच रवा केलाय आणि तूप पण नाही घातलं तेलापासून। बघा 1 वाटी मी साखर टाकून घेत आहे। बघा साखर मिक्स होईल असं पूर्ण आपल्याला चमच्याने हलवून घ्यायची। साखर वितळूस्तो मी व्यवस्थित बघा चमच्याने मस्त मी हलवून घेत आहे। कलर पण छान आलाय बघा रव्याला। आता मी बघा पाणी सुक्का झालाय, तर त्यासाठी मी चांगला वाफेसाठी झाकण ठेवून घेणार आहे, म्हणजे चांगला फुलून निघतो। 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेतलं आहे। मग आता 5 मिनिटं झालेच आहेत। आता मी झाकण काढून घेत आहे। आपला रवा मस्त तयार झाला, एकदम छान, एकदम दाणेदार। मग मी चमच्याने हलवून घेत आहे। आता मी डिश मध्ये काढून घेणार आहे। आता मी गॅस बंद केलाय। आपला गोड शिरा तयार झाला आहे। हे बघा तुपातल्या रवा सारखाच एकदम दाणेदार रवा, तेलातला रवा तयार झालेला आहे। आता मी डिश मध्ये काढून घेतलाय बघा। एकदम छान आणि एकदम दाणेदार, चवीला पण एकदम मस्त। लहान मुलांना देखील खूप आवडेल असा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, कमेंट करा। व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद।